धन्यवाद. This is why it should come as no surprise that getting punched in the trachea can be painful, but other threats come with getting punched here. For example, a light punch can cause the larynx to collapse and block the windpipe. You would not be able to breathe until your body recovered, but depending on the damage done by the punch, getting hit the trachea could be life-threatening. It's unlikely, but if the trachea and the larynx are damaged by a powerful punch, मुलींना इडं बघा जा, आईचं इडं बघा जा, सगळा बघा जा. टिप मारून नका बघा जा जाऊ. टिप मारून बघितलं ना काहीच कळत नाही हो. टीप मारून नका बघा जा जाऊ. माझा इडो चांगलाच असते या. आता आपला बघा स्वयंपाक झालेला आहे. हे बघा स्वयंपाक. ऊन आलेलं आहे ना म्हणून बघा काही बरोबर दिसत नाही. ऊन झाले ना लई. ऊन झाले जास्त म्हणून काय एवढं चांगलं दिसा नाही. जाऊ द्या कसं पण दिसू द्या. शब्दाला महत्व आहे आपल्या. कसं पण दिसलं ना काय नाही एवढं. भांडे घासून घेते. करायला वेळच भेटत ना हो. काय करावा. रात्री तब्येत बी बिघडली होती माझी. तब्येत बी बिघडली होती बघा माझी रात्री. तब्येत बिघडली म्हणून नाही का लवकरच उठले आणि मग आंघोळ पण नाही केली मी अजून. आता आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. आता मला आंघोळ करून शिने नंतर दुपारचा स्वयंपाक करावा म्हणलं. जेवढा पाहिजे तेवढा. जास्त केला ना तर शिळं राहतं ना म्हणून. आणि शिळं कुणी खात नाही आहे म्हणून मी म्हणलं आता 2-2:30 वाजायला बनवू. म्हणजे कसा 3-3:30ला जेवण करतात. 3-3:30ला जेवण करतात. तर आता पहिले भांडे घासून घेऊ. पोरं शाळातून आलेले आहेत. पोरं शाळातून आलेले आहेत म्हणलं बाटल्या पण चांगल्या घासून ठेवू. रोज लेकरांचं पाणी लागतं ना प्यायला म्हणून शिने म्हणलं घासून ठेवू बाबा. तर आता घासायला लागली मी भांडे. पहिला कुकर घासून घेते. काळा भोर करून टाकलाय पोरीनं. कुकर काय बोलायचं. भांडे घासलेले मला काय पटत नाहीत. पण आता काय आहे आपल्याला टाइमच भेटत नाहीये. पॅकिंगचं काम असतं ना. पॅकिंगचं काम असतं ना मग भेटत नाही एवढा टाइम. जेवढा निघत तेवढा घासते. बाकीचं घासतात पोरी मग नंतर. कपामुळा दिसना ना. कपामुळा दिसना. हे पण इकडून ठेवू आपण कप. दुसरे आणलेत पोरांचे डबे. हे बघा हे दुसरे आणलेत पोरांचे डबे. खाल्ले का नाही पोरांनी बघू आपण. जड आहे ना डबा. अरे बापरे भेंडी आहे बघा ह्याच्यामध्ये. आता हो आताच मी पडत होते. शाळेतून आणलेलं वापस कोणी खात नाहीत ना पोरं. बघा
चपाती अर्धी आणली वापस. जाऊ द्या आता काय करायचं, तिकडून वापस आणलेली कोणी खात बी नाही ना. हे बघा जळून गेले पातेलं. आता घेते घासून पटरा 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 पटरा. काम करायला आपण नसते घाबरत बघा. वागणीसारखं काम करावं लागतंय, वागणीसारखं. आणि वागणीसारखं जिंदगीभर मी काम करत आलेले आहे, इथून पुढे मी करणारच बघा. काम चोरपणा मला बिलकुल नाही आवडत. मला दिवसभर काम लागते, तर असं वाटतंय की दिवस माझा चांगला गेलेला आहे. काम केलं ना कसं आपलं अंग बी मोकळं होतंय ना. जरा आपण ह्याला पितंबरी टाकून बघू तर थोडस निघन बघा. थोडी टाकली या, जास्त नाही टाकली. मी काही एवढं नाही करणार, मला पण हात दुखायलाय माझा. हात दुखायलाय ना माझा पण, काय करणार हो. 2 दिवसाच्या नंतर आपल्याला लय काम आहे बरं का मुलींनो. 2 दिवसाच्या नंतर आपल्याला लय काम आहे. मला दाखवून मी नंतर माझं काम नंतर दाखवून तुम्हाला. तुम्हीच म्हणतात बापरे आपली आई तर बाबा लई कामदार आहे अशी म्हणतात तुम्ही. आई आपली लई कामदार आहे असं तुम्हीच बोलतात. आपल्याला आता लई काम करायचे, लई काम करायचे मुलींनो. भरपूर काम करायचे. काम केलं ना आपलं अंग मोकळं होतंय. लोक हिंडायला जातात, फिरायला जातात, अंग मोकळं करतात. मी घरात बसून हिंडत नाही, फिरत नाही. घरात बसून हातपाय मोकळे करून घेते. पॅकिंगला पण बसते, हळदी कुंकू पण करते, बांगडी माल पण करते, भंडार पण भरते. सगळंच काम करते आपण लय भारी. तुमची आई लय भारी आहे बघा. तुम्ही मला भेटताना त्या टायमाला कळन आई किती भारी आहे. दिसायला नाही हो, दिसायला नाही, कामाला बोलण्याला पण नाही. बोलणं पण मला काही एवढं जमत नाहीये परी. कामाला तुमची आई नक्कीच भारी आहे बरं का. तुम्हाला कुणी नाही म्हणणार की तुमची आई कामचोर आहे. कुणीच नाही म्हणणार तुमची आई कामचोर आहे. आपण जिंदगीत कामच केलंय तसं. आपण जिंदगीत कामच केलंय तसं. काम 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 लई काम भारी आपलं. लई आपण भारी काम केलंय जिंदगीत आणि असंच करणार आणि असंच लेकरांना पण शिकवणार. काम करा रे बाबांनो, मुलांनो काम करा. मुली करतात ना, तुम्ही का नाही करत रे पडवेनो. काम करा, काम करत राहा. कष्टाचं फळ देतो देव. आपण तर पहिले चांगले गुण गावावे लागतील ना. पहिले आपले तर गुण पाहिजेत ना चांगले, हे का नाही. आपले गुण भारी असले ना सगळी दुनिया भारी असते या. आपण दुनिया बरोबर, दुनिया कशी बी बोलू द्या, दुनिया आपल्याला कशी बी बोलू द्या. साडी पिन केली नाही ना तर सगळं पुढं पुढे यायले हो. आणि मी पदर घेतलाय, ते लांडा प्लस हे मला काय आवडत नाही. पण आता काय करायचं, घातलाय. आपल्या बहीण बाईनं दिलेत मला ब्लाऊज भरपूर दिलेत, पण मी अजून नाही, माझं मूडच नाही अजून बघा. अजून मी घातले नाही तर अजून काहीच नाही. साडी नाही बहिणीची घातली आणि काहीच नाही, ब्लाऊज नाही घातला. कुठं आलं तसं माणसाच्या माझं कामच लागले बघा. कामच नाही माझ्या मागं. कसं साडी ब्लाऊज घालत बसू तुम्ही सांगा बरं.
पाणी ठेवलेलं सगळं वापरून टाकते पाणी. मी तसंच बसते बघा चोरासारखी. काय करणार हो, जसा टाइम येतो तसं राहावं लागते. जसा टाइम येतो तसं राहावं लागते. तन्मय 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 हे किती झालंय बघ रे. बघ बरं, चल लवकर. उगाच मोठा व्हायचा काय, एवढा मोठा एवढं कोणी बघत पण नाही, काहीच नाही. उगाच एवढा मोठा करून बी काय उपयोग आहे. बघ बरं बाळा किती मिनिटं झाले ते. बघ किती मिनिटं झाले. या तिथं फुल गॅस आहे. असंच व्हायला लागले. 12. चला ठेवते. 12 मिनिटाचं झालं म्हणलं पोरगं, कशाला जास्त करू नाही का. चला बंदच करते. मुलींनो व्हिडिओ बघा जा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.